नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत शेळी गाभरणे म्हणजे काय प्रॉब्लेम होतो, कशामुळे गाभरते हे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, शेळी गाभरणे म्हणजे जर बंदिस्त फार्म असेल आणि आपल्या शेळ्यांना चारा कमी पडणे म्हणजे गाभण राहिल्यापासून खाणे आणि खुराक न देणे हा सुद्धा पहिला प्रॉब्लेम असू शकतो बघा. तर आपण सर्व शेळ्या जर व्यवस्थित चारा ते खात असतील तर काही अडचण येणार नाही. आणि आपल्या जर बंदिस्त फार्मावरील शेळ्यांनी म्हणजे 3-4 महिन्याची जर गाभण असेल आणि त्याला जर दुसऱ्या शेळीने जर धडक मारली तर तरीही आपली शेळी गाभडू शकते मित्रांनो. त्यामुळे शेळ्यांना खुराकसुद्धा देणं गरजेचं असते बघा. जर 3 महिन्यापासून म्हणजे 3 महिने झाल्यावर सुद्धा तुम्ही खुराक दिला 2 महिने शेवटच्या, तर आपले पिल्ले तंदुरुस्त बनतात. नाहीतर पिल्लेसुद्धा कुपोषितसुद्धा बनतात बघा. त्यामुळं शेळीला शेवटच्या 2 महिने खुराकसुद्धा देणे गरजेचं असते. आणि आपण पावसाळ्यात हिवाळ्यात आपण बांधावरचे गवतक आपण आणत असतो बघा. पिल्ला म्हणजे शेळ्यांसाठी आपण गव्हाणीमध्ये टाकतो, सर्वच जण टाकतात बघा. आणि ते जर आपलं शेजारीने असो कोणी जर त्याच्यावर जर तणनाशक मारलेलं असेल आदल्या दिवशी काही, तर त्याचासुद्धा प्रॉब्लेम होऊन तर मित्रांनो, बांधावर सुद्धा तणनाशक जर मारलेलं असेल त्यांनी सुद्धा आपल्या शेळ्या म्हणजे गाभडू शकतात बघा मित्रांनो. तर हे सर्व आपण काळजी घेणं शेळीपालनात गरजेचं असते. आणि आता इथून पुढे उन्हाळा चालू होईल बघा. तर उन्हाळ्यामध्ये शेळीला आपण जर गाभण असेल 3-4 महिन्याचे तर वेळेवर पाणी देणे गरजेचं असते. जर वेळेवर पाणी ते पेले आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आपल्या ज्या टाक्या असतात बघा, आता 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्या असतात, 500 लिटरच्या, 1000 लिटरच्या. तर मित्रांनो, त्या आपल्या कुठेही वर किंवा बाहेरच पटांगणामध्ये असतात. आणि ते जर गरम पाणी जर शेळ्या प्यायल्या बघा, गरम पाणी, तर त्यामुळे सुद्धा शेळी गाभडू शकते. त्यामुळं टाक्यावर मित्रांनो सावली ते करू शकता किंवा झाडाखाली व्यवस्थित ठेवू शकता, जेणेकरून शेळ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बाकी काही चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर तरी काही प्रॉब्लेम येणार नाही बघा. तर आपले तुम्हाला पहिल्या पाठीची पिल्ले दाखवतो आता कशा पद्धतीची आहे ती. तर मित्रांनो, आपले पहिल्या रोज पाठ हे 2 कळलं झाले होते बघा, पाहू शकता. हे दोन्ही पाठ बोकड झालेले आहेत या पाठीला आपल्या. तर मित्रांनो, पहिला रोज सुद्धा असून 2 पिल्ले होऊन कसे तंदुरुस्त आहेत पाहू शकता. पाहू शकता हे 2 पिल्ले आहेत. काय आणखीन आठवडासुद्धा झाला नाही यांना बघा. आणि ही बसलेली त्यांची आई आहे. तर मित्रांनो, खुराक व्यवस्थित गेला तर असे क्वालिटीचे पिल्ले बांधतात बघा. आता ही 2 पिल्ले बघा कसे क्वालिटीचे आहेत. आणि शेळी बघा, शेळी एकदम छोटी म्हणजे पाट आहे. तर मित्रांनो, आणि आणखीन जर शेळीला वेल्यानंतर 7-8 दिवसांनी जंतनाशक द्यायचे बघा. तर जंतनाशक देऊन 7-8 दिवस 8-10 दिवस लिव्हर टॉनिक जर पाळली तर दुसऱ्या वेळेस पिल्लं जन्मताना चांगले तंदुरुस्त जन्मणार आहेत बघा. तर मित्रांनो, आपण हे बघा लिंबाचा पाला सुद्धा पिल्लांना दिलेला आहे. आणि मित्रांनो, कशी वाटली माहिती आपल्याला व्हिडिओ, आपण शेळी पालनाविषयी संपूर्ण माहिती
देणार आहोत. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेअर करा. धन्यवाद.